नमस्कार. आज आपण नवनिर्वाचित आमदार हादगाव हिमायतनगरचे बाबुराव कदम कोळीकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. साहेब, काय वाटते तुम्हाला, म्हणजे या आता 2-3 वर्ष पराजित होऊन आज यावेळेस तुम्हाला एवढं मोठं यश मिळालेलं आहे, या यशाकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता साहेब? तसा संघर्ष तर खूप मोठा आहे, परंतु हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील सर्व जनतेनंच यावेळेस ठरवलं की घराणेशाहीच्या विरोधात, म्हणजे या तालुक्यात फक्त घराणेशाही होती ती हटविण्याचं काम हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील जनतेने केले आणि ह्यांच्याकडून कामाची कुठलीच अपेक्षा नाही. निवडून यायचं आणि जनतेला वाऱ्यावर सोडायचं. तर मला एक 5 वर्षासाठी संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीचं मी जनतेसाठी सोनं करील. निवडून आल्याच्या नंतर तालुक्याचा लोकप्रतिनिधी कुठल्याही एका पक्षाचा नसतो. सगळ्या समाजाला, सगळ्या पक्षाला, सगळ्यांना सोबत घेऊन चालून सर्वांचे सुखदुःखात सामील होऊन जे काही ह्या हादगाव आणि हिमायतनगर तालुक्यात प्रलंबित विकासाचे जेवढे कामे आहेत तेवढे निश्चितच मी मार्गी लावणार आहे. सगळ्यात मोठा लाईटचा प्रश्न आहे, ते सुद्धा तात्काळ बैठक घेऊन कसा मार्गी लावता येते याच्याकडे सुद्धा जास्तीत जास्त लक्ष देणार आहे. सिंचनाचा तर प्रश्न जवळपास सुटलेलाच आहे, परंतु त्याच्याहीपेक्षा MIDCचा विषय आहे. अनेक म्हणजे जे विषय आहेत निश्चितच शपथविधी झाल्याच्या नंतर मी कामाला लागून सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. साहेब, तुमच्या यशामध्ये महायुतीने जे चालू केली लाडकी बहीण योजना, या योजनेचा फायदा झाला का? निश्चितच लाडकी आज आपल्या एका विधानसभेपुरतं जरी बघितलं हादगाव आणि हिमायतनगर, तर पुरुषापेक्षा महिलांचं मतदान जास्त झालेलं आहे. 7 ते 10% वाढ झालेली आहे. त्याच्यामुळं ह्या जी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण योजना सगळ्या महाराष्ट्रात पॉप्युलर ठरली, सगळ्या महाराष्ट्रात फेमस ठरली, त्याचाच फायदा निश्चित आमच्या हादगाव आणि हिमायतनगर विधानसभेसाठी सुद्धा झालेला आहे. धन्यवाद साहेब. मुख्यमंत्री हादगाव आणि हिमायतनगर विकासासाठी MIDC आणण्याचा प्रयत्न करू असे म्हटले, तर तुम्हाला काय वाटते, म्हणजे ते प्रयत्न सक्सेस होऊ शकतील? निश्चितच मी आता हादगाव आणि हिमायतनगरमध्ये जिथं कुठं गायरान जमीन मिळेल 100-200 एकर आणि रोड टच जर असली तर आणि पाण्याची सुविधा असली तर फार वेळ लागणार नाही. आणि जर शेतकऱ्याकडून जमीन घ्यायची असेल तर थोडासा वेळ लागेल, परंतु ज्या काही अडचणी आहेत ते इथं जर MIDC उभारली तर छोटे मोठे उद्योगधंदे येतील, लोकांना काम मिळेल, बेरोजगारी हटेल. यामागचा एवढाच उद्देश आहे. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा MIDCसाठी मी मुख्यमंत्र्यांनी जे आपल्या प्रचार दौऱ्यात शब्द दिला त्याच्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. निश्चितच साहेब, ह्यापूर्वी तुम्ही हजारो रुग्णांची सेवा केलेली आहे. सत्तेत नसताना सुद्धा, आमदार खासदार नसताना सुद्धा तुम्ही ब्रिज, रस्ते बनवलेले आहेत. यापुढेही आता आज तुम्ही आमदार झालेला, तर यापुढेही अशीच कामगिरी, अशी सेवा चालू राहील का? आरोग्य शिबिर नेहमी मी चालूच ठेवणार आहे. मागच्या वर्षात 3 आरोग्य शिबिर घेतले होते, एक तामसा, हादगाव आणि एक हिमायतनगर. हजारो लोकांनी शिबिरामध्ये भाग घेतला. हजारो लोकांचे मोठे मोठे ऑपरेशनसुद्धा झाले रुग्णांचे. आणि याच्याही पुढं ही तर माझा आवडता विषय आहे, रुग्णांची सेवा, आणि हे चालूच ठेवणार आहे. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. आज हादगाव हिमायतनगरचे नवनिर्वाचित आमदार, लाडके आमदार सन्माननीय बाबुराव कदम कोळीकर यांच्यासोबत आज आपण संवाद साधलेला आहे. मी रिपोर्टर दीपक भवर, प्राईड न्यूज इंडिया.